संपलं राजकारण संपलं. दुसरं काय काय जिरी वरून दिसायला येईल. हॅलो, हे कोणी दिलं पण हेड मास्तर एका जागी ठेवलं पुरा मारी असं झालं. एका जागी ठेवूया ही हरभरी तशी टाका की त्याला खाली हलवा हे हलवा. भटक्यान कसं काय काय आहे ते सगळं आणायचं. होऊन जाऊ द्या एकदा कार्यक्रम. सर कसे आहेत? काय हे असं लेकरांना अन्न चालू खाऊ घालायचं काय याच्याबद्दल तुमचं लक्ष नाही का? लक्ष वारंवार सूचना देऊन माझी जिम्मेदारी तेवढीच आहे आणि माझ्यापेक्षा त्याची जिम्मेदारी आहे. बघ ते माल आल्यानंतर ठेवणं काम त्याचं आहे आणि देणं काम यायचं आहे. यांचे शिजणं काम आहे. खाऊ घालायचं. आता शिजवणारे कोण आहेत? हे दोघाचा हेवा देवा झाला. कसा हेवा देवा झाला की ते म्हणतात मी माल द्यालो, ते म्हणतात माल देणार. हे माल आता 10 तारखेला समजा संपत असते माल, 9 तारखेला माल येत असते. ते म्हणतात की माल आला नाही, उरलेला माल आहे. उरलेला माल असा तरी लेकराला खाऊ घालायला जमत नाही. आज माझ्याकडे व्हिडिओ आहे आजच्याच खाऊचा, की त्याच्यामध्ये किडे आहेत. मी वारंवार सूचना देऊन सुद्धा हे ऐकणार. आणि विशेष म्हणजे असं झालं आमच्या शाळेचा कारभार की पावसाळ्यात गळते आणि आता सगळे बीएलओकडे काही सर गेलेत. एक मॅडम गेली भट्या पिपळ्याला, राहिले 6 मधून एक गेले, ते राहिले 5 जण ऑनलाईनला लागले. कारभार झाला, सगळा ढिसूळ झाला. विद्यार्थ्याला शिकिनात, कोणी म्हणाले 7ला शाळा आहे, विद्यार्थीमध्ये 9ला शाळा आहे, कधी 11ला भरायली. काय परिस्थिती जिल्हा परिषद शाळेची म्हणजे सगळी एक दुरावस्था झालेली आहे आमच्या शाळेची. आता याच्यावर काय तुम्ही माझं म्हणणं आहे नाही जे दोषी असेल त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे, काय हरकत नाही. देणार शासन आहे, घेणार मुख्याध्यापक आहे, शिजवणार खावाला आहे. माझं काम आहे लक्ष ठेवणं. मी स्वतः आलो असे सगळं काढले. उपाध्यक्ष माझ्या सोबतच ते तूर ते आहे कशी लक्ष्मण, आम्ही दोघांनी मिळून हे काढे काय व्हायला ते बघूया मला शाळेमध्ये. तर सगळ्या डब्यातून काढलं तर असा प्रकार आमच्या लक्षात आला. आम्ही सगळ्या गावाला बोलिलं, लेखी निवेदन आम्ही दिलेलं आहे की बा मुख्याध्यापकाने हे असा कारभार केलेला आहे आणि त्याच्यावर मागणी सुद्धा मुख्याध्यापकाची चालली आहे की बा बदली करावं, दुसरीकडे जावं. बदली कशाला? कारवाई झाली पाहिजे ना. कारवाई पण होणार नाही सर, नुसती बदली. कारवाई व्हायलाच पाहिजे. हे त्याच्यावर स्पष्ट मत असं आहे. निकृष्ट दर्जाचं अन्न तुम्ही लेकरांना खाऊ घालता म्हणजे त्याच्यामध्ये माझे 2 लेकर आहेत ना, शाबाश. का मी त्याला सुटलेला आहे काय? अगोदर सरला खा म्हणलं आणि प्रत्यक्ष ती जी आहे पाहणी करावी शासनाने, याच्यावर चौकशी लाव. कुठल्याही कारभारामध्ये आम्ही जे काय आहे ते लिखी आहे आमचं. जेवढा खर्च आवक जावक जे असेल ते लिखी आहे आमचं. रजिस्टरला नोंद आहे. तशी या खाऊची पण नोंद आहे. मग आता वाटोळा झालेल्या खाऊची नोंद कुठं आहे? 4 महिने झालं बोरला पाणी नाही. ही परिस्थिती आहे. आणि फंड आलेला आहे, फंड खर्च तयार नाहीत. आपण सह्या करून देत असतो, काय कुणाची 1 रुपया मागत नाही. 10 वेळेस वारंवार सूचना देऊन सुद्धा आज बोर चालू नाही. पावसाळ्यात शाळा गळती, लेकराला खाऊच्या ताट्यात धुवायला इथं हापसा नीट नाही. ही परिस्थिती झाली. एका बकेटीमध्ये पाणी येऊन धुवून समजा 115 लेकरं धुणार कशी ती प्लेट सांगा ना. त्याच्यामध्ये ही परिस्थिती आज आमच्या निदर्शनास आली. आम्ही पुऱ्या गावाला बोलिलं, तुम्ही पण आले आरोग्य केली नाही देऊन आणि तुम्ही आल्याबद्दल तुमचे आभार. हे असं अन्न तुम्ही लेकरांना खाऊ घालायला किती म्हणजे बुरा आलाय की नसता, बुरा चढलाय की याच्यामध्ये. आणि असं लोकांना लेकरांना खाऊ घालतात. कसं आहे काय कधी आलेलं अन्न हे? एप्रिलमध्ये हा एप्रिलमध्ये आले. एप्रिलचं अन्न हे? एप्रिलचं अन्न आहे काय? बोला की तुम्ही. हा एप्रिलचं अन्न आहे का हे? एप्रिलचं असं एवढं म्हणजे याच्यात सगळं हे फुटलंय. हा किडे मकोडे झाले, सगळे वास सुटला आहे, दुर्गंधी झाली. तुमचं लक्ष नाही का इकडे? आहे म्हणजे असं खाऊ घालायला का लेकरांना तुम्ही? साहेबांचं स्टेटमेंट आहे की शाळेमध्ये जाऊन सगळं निष्कृष्ट दर्जाचं अन्न द्याले. खिचडी, मटकी, तुरडाळ, चना डाळ, इतकं एकदम थर्ड क्लास पूर्ण लेकराला आहार चालू आहे आमच्या. कधीपासून चालू आहे असा आहार? आता हे जून पासून. हे जून तर संपला की आता जुलै लागला की हे आता एप्रिलचा माल आहे म्हणायचं ना ते. आणखी आलं नाही मग
तसं नाही काय तुम्हाला एक वर्ष सांगाल ना मी बाबा हे फाटे आले तेवढे काढा पण हो ना तुम्ही कमाई त्याला लेकरं जर मेले तर तुम्ही काय म्हणले 10 लाख रुपये देता काय लेकराला कुठले देता लेकरं काय रस्त्यावर पडलेत आमचे पालकं बी द्यायची तिकडून गेली शाळेत. मी म्हणाले बुवा आमचं लेकरू मेल्यावर 10 लाख रुपये स्वतः मी तुम्ही म्हणलं नाही दादा. अहो स्वतः पैसे म्हणलं असं तुम्हाला मी सर ते आरो बंद आहे ते मोटर बंद आहे काय भानगड आहे किती दिवसापासून बंद आहे ती मोटर आहे कनेक्शन दिले सकाळी अंगणवाडीची बाई पाणी आणायला पाठवली 4 महिने झाले नाही मोटर ते 4 महिने झाले म्हणाले ना. कंप्लीट 4 महिने झाले मोटर बंद आहे आली हो साहेब स्वतः पैसे मी दिलो काय सर झालं ते बाहेरून ते काय बाहेरून पाणी आणायला किती बाहेरून दिली कोण आणली सकाळी 2 दिवस झालं टाकली आता त्याला कनेक्शन दिले ते सकाळी आरोपी बरोबर नाही तुमचं लक्ष नाही एक्सपायर झालेले सामान आहे मसाले आहेत त्याच्यात एक्सपायर झालेले मसाले आहेत घेऊ तुमचं लक्ष कसं नाही मुख्याध्यापक म्हणून आम्ही बघितलं ना आता सगळं हा तारीख संपलेले मसाले तुम्ही लेकरांना खाऊ घालायले त्या कुठे ते पैसे बाकी नाही आम्ही टकोरं फोडून घ्यायचं का आम्ही काय येडे झालं तुम्हाला सांगता येडे झालं का आता आमचा राजीनामा घ्या तुम्ही सर्व गाव आता हो या लोकांचं बोलणं काय खावा आम्ही ना कारण होय हा तुम्ही चुका करणार आणि आम्ही बोलणं खावा तीन महिने झालं बंद आहे उपसून ठेवलेली बोर बंद आहे बंद पलीकडे ही काय ती आणि मागून ही आली सर याच्यावर सही मारा स्टॅम्प काय कोठ्या भेटले कशा 5 कोटी चेक आले लांबच कार्यक्रम दिसायला हो ना काय पुढे अशी हं? काय ते मसाला एक्सपायरची डेट बघा एक्सपायर झाला त्याने फोन का इथं डेट बघा डेट काय किती खाली सोडा काढू का साहेब? टाक रिपेरिंग करून